फायनली दुबईवरून आणलेली ब्लँकेट्स आम्ही धुतलेली आहेत आणि आम्ही खरं सांगतो 2 ब्लँकेट्स घेतले होते, रेड आणि ब्लॅकवाला, जे की ब्लॅकवाला इमर्जन्सीसाठी घेतलं तर कोण आलं वगैरे तर म्हणून. रेडवाला आम्ही करेक्ट 1.5 वर्ष वापरलेला आहे आणि जेव्हा आत्ता धुतला पहिल्यांदा तेव्हा जराही घाण निघाली नाही. त्याच जागी जी ब्लँकेट्स आम्ही इंडियामध्ये वापरतो ना ते 6 महिन्यातनं धुतोय, तरीही जेव्हा ही धूळ तेव्हा त्याच्यामध्ये इतकी जास्त धूळ साचलेली असते ना, काय सांगायचं. असो, दुपारी मी खिचडी भात बनवलं होता. डायरेक्ट आपण दुसऱ्या दिवसाच्या डेला शिफ्ट होऊयात. सकाळी मी थोडंसं वॉकिंग करूया म्हटलं. दुपारचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर कामं वगैरे करून झाल्यानंतर मला खूप जास्त बोर व्हायला लागलेलं. समजत नव्हतं की ॲक्च्युअलमध्ये करू तर करू काय. मग तेव्हा आठवलं की बरेच दिवसापासून माझ्या नवऱ्यानं ऑर्डर देऊन ठेवली होती की जेव्हा टाईम मिळेल तेव्हा हे साफ करून ठेव. मग म्हटलं हे साफ करून ठेवूया, टाईमपास पण होऊन जाईल. संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही बनवणार होतो चिकन, कारण की घरातल्यांनी सगळ्यांनी मटण आणलं होतं आणि जे की मला खायचं नव्हतं, मला नको होतं. म्हणून मी म्हटलं की थोडंसं चिकन आणून द्या. मग मी म्हटलं की थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केरळा स्टाईल बनवूयात. बरेच दिवसापासून परोठा आणि चिकनची ग्रेव्ही करी असं काही खाल्लं नव्हतं, जे की दुबईमध्ये आम्ही दर 2 आठवड्याला खात होतो. आठवण आलेली, मग म्हटलं की आपण बनवूयात न्यू स्टाईलमध्ये. मी माझं ट्राय तर केलेलं आहे की एक्झॅक्टली तसंच व्हावं जसं मी एक्सपेक्ट करते. बघूया कसं होतंय. आणि इथे माझं जेवण पूर्णपणे रेडी झालेलं आहे. एकदम मस्त टेस्टी झालं होतं जेवण. असं होतं आमचं डे. ओके, बाय.